अशा मऊसूत अखंड निघालेल्या विदर्भ स्पेशल पाटवड्या, अगदी तसाच अचूक पद्धतीने बनवलेला विदर्भ स्पेशल सावजी मसाल्याचा रस्सा आणि त्या रश्श्यासोबत जेव्हा या वड्या तोंडात विरघळतात, तेव्हा तुम्हाला मिळतं ते अमोघ सुख. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाखानामध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी पाटवड्यांसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला घातलंय. फोडणीसाठी जिरं घालून ते तडतडू द्यायचं. त्यानंतर एक मध्यम असा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा. आता यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. तर पाव चमचा हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काळा मसाला किंवा गरम मसाला घालून परतून घ्यायचं आणि अर्धा टीस्पून हिंग पण घालायचा. तुम्ही धणे पावडर हवी तर घालू शकता. मी धणे पावडर रश्श्यामध्येच घालणार आहे. 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालून तीही परतून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये या ग्लासच्या मापाने पिठल्यासाठी जसं आपण पाणी घालतो अगदी तसंच पाणी घालून उकळी येऊ द्यायची. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालते. तुम्ही थंडच पाण्यामध्ये पीठ कालवून तेही यामध्ये डायरेक्ट घालू शकता. पण चव परफेक्ट हवी असेल तर मी दाखवते त्या पद्धतीनेच या वड्या करा. पाण्याला उकळी आली की आधी गॅसची फ्लेम कमी करून ज्या ग्लासच्या मापाने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच ग्लासच्या मापाने चाळून घेतलेलं बेसन यामध्ये थोडं थोडं घालायचं. अर्ध बेसन मी घालून घेऊन आधी घाटून घेतलं आणि मग उरलेलं अर्ध बेसन घातलं. त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाही. सगळं बेसन घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. पिठामध्ये अजिबात गाठी राहणार नाही यासाठी चांगलं असं दाबून दाबून हे पीठ मिक्स करायचं. आता पीठ छान मिक्स झालंय. आता अगदी 2-3 मिनिटांसाठी या कढईवर झाकण ठेवून पिठाला चांगली वाफ काढून घ्यायची. पिठाला चांगली वाफ आली की वड्या अजिबात तुटत नाही. आता झाकण काढल्यावरती बघा, या पिठाला छान चमक आली आहे आणि पीठ अजिबात चिपचिप राहिलेलं नाहीये. म्हणजे आता बेसन आपलं बनून तयार झालंय. आता एका थाळीला मी तेल लावून ग्रीस करून घेतलंय. तयार झालेला बेसनाचा पेंढा या थाळ्यामध्ये काढून त्याला सगळ्या बाजूनी सारखा असा थापून घ्यायचा. तुम्हाला जर जाडसर वड्या हव्या असतील तर त्या जाडसर थापून घ्यायच्या. वड्या थापून झाल्या की त्यावर बारीक खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि असं चमच्याने दाबून घ्यायचं. म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर वड्यांना चांगलं चिपकून राहतं. हवं असल्यास तुम्ही थोडं वाटी घेऊन वाटीने सुद्धा सारखं दाबून घेऊ शकता. बेसन असं सखल थापून झालं की सुरीच्या मदतीने हव्या त्या साईजच्या चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकाराच्या पाटवड्या कापून घ्यायच्या. सगळ्या वड्या कापून झाल्या की अलगद सुरीच्या मदतीने त्या काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकताय, अजिबात न तुटता किंवा ताटाला अजिबात न चिपकता या वड्या अगदी सहज निघतायत. सगळ्या वड्या अशा काढून घेतल्यात आणि एकूण एक वडी बघा काय सुरेख निघाली आहे. अगदी सगळ्या बाजूनी या वड्या बघा, छान मध्यम अशा जाडीच्या या वड्या थापून झाल्यात आणि अजिबात कुठेही तुटलेल्या नाहीयेत. वड्या तयार झाल्या आहेत. आता रश्श्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी लागणार आहेत 2 मोठे उभे चिरून घेतलेले कांदे, अर्धा कप किंवा त्याहून थोडं कमी असं जाड किसलेलं खोबरं, एक अख्खा टोमॅटो. हा टोमॅटो आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे. 2 तेजपत्त्याची पानं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 टीस्पून काळा मसाला किंवा घरचा कुठलाही गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून हळद एवढं साहित्य लागेल आपल्याला. आता रश्श्यासाठी खोबरं आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी असा लोखंडी तवाच शक्यतो वापरायचा. म्हणजे कांदा आणि खोबरं भाजताना त्याचा रंगही छान येतो. सोबतच हा एक टोमॅटो अख्खाच असा मी गॅसवरती भाजायला ठेवते. खोबरं छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं. आता हे खोबरं चांगलं भाजून झालंय, ते एका प्लेटमध्ये काढून घेते. अगदी तसाच कांदा सुद्धा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आणि खोबरं भाजताना मी तेलाचा वापर अजिबात करणार नाहीये.
तेलाशिवायच हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो सुद्धा पूर्ण काळा होईपर्यंत भाजून झालाय. आता त्याखालचा गॅस मी बंद करून टाकलाय. कांदा परतून झाला की तोही खोबऱ्यावरती काढून घ्यायचा. कांदा खोबरं भाजत असताना ते सतत हलवत राहा, म्हणजे एकाच बाजूने चटके लागणार नाही. कांदा असा ब्राऊन झाला की एखादा तुकडा काढून खाऊन बघा. त्याचा कच्चेपणा जाऊन कांदा बराच गोडसर झालेला असतो. आता हा कांदा सुद्धा भाजून झालाय, तो आपण काढून घेऊयात. वाटणासाठीचा कांदा, खोबरं आणि टोमॅटो भाजून झालाय. कांदा आणि खोबरं एकत्र करून घ्यायचं. टोमॅटोची सुद्धा सालं काढून तेही बारीक चिरून तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात हे घालून त्यात कोथिंबीर आणि 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आणि लागेल तसं पाव ते अर्धा वाटी पाणी घालून छान लोण्यासारखी अशी मऊ चटणी वाटून घ्यायची. चटणी परतून घेण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता अगदी योग्य तेलासाठी एक मध्यम ते मोठा कांदा असेल तर या आमटीच्या चमच्याने एक पूर्ण चमचा भरून असं तेल घ्यायचं, म्हणजे आपल्याला 2 चमचे इतकं तेल या कढईमध्ये घालायचंय. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे दोन्ही तळले गेले की त्यामध्ये वाटण घालून तेही चांगलं परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं ही चटणी चांगली परतून झाली की त्यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची, धणे पावडर, काळा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो घालायचा. तुम्ही जसं तिखट खात असाल त्या प्रमाणामध्ये लाल तिखट घालून चांगलं परतून घ्यायचं. विदर्भातली ही पातोड्यांची भाजी छान झणझणीत असते, त्यामुळे मी यामध्ये तिखट थोडंसं जास्तच घातलंय. चटणी चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. चटणी तळून झाली की नाही हे कसं ओळखाल तेही मी तुम्हाला सांगते. चटणी तळत असताना तिचा रंग बदललाय. छान डार्क लाल रंग या चटणीला आलाय आणि चटणीला तेलही सुटलंय. या स्टेजला आपली चटणी परतून झाली आहे. आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणीही या चटणीमध्ये घालून घेते आणि अगदी एखाद मिनिटासाठी ही चटणी परतून घ्यायची. आता रश्श्यासाठी चांगलं खळखळून उकळलेलं 1.5 ते 2 ग्लास पाणी या चटणीमध्ये घालून हवं तितकं पातळ करून घ्यायचं. काय तुफान तर्री आलीये बघा या रश्श्याला. आता वरून थोडी कोथिंबीर आणि वड्यांचं जे उरलेलं खोबरं होतं ते घालून उकळी काढून घ्यायची. मस्त अशी उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. आता तुम्ही बघू शकताय छान अशी तर्री या आमटीवरती सेट व्हायला सुरुवात झालीये. पाटवडीचा रस्सा बनून तयार आहे. वड्या सुद्धा छान तयार झालेल्या आहेत. आता खाण्यासाठी पाटवडीचा रस्सा सर्व करून घेऊया. पाटवडी वाढताना साधारण पोहे खायच्या ताटलीसारख्या ताटलीत आधी तर्री सर्व करून घ्यायची आणि वरून या सुंदर सुबक अशा वड्या त्यामध्ये घालायच्या. तर्रीमध्ये या वड्या छान डुबवून घ्यायच्या. छान असा जिभेवर रेंगाळणारा झणझणीत पाटवडी रस्सा तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत हा रस्सा एन्जॉय करू शकता. खात्रीने सांगते, एखादी चपाती नक्कीच जास्त खाऊन जाल. तुम्ही सुद्धा हा पाटवडी रस्सा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच छान छान रेसिपीसाठी आपलं चॅनल मुतबाक खाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.